आर्किमिडीज प्रिन्सिपल, बायोन्सी आणि फ्लोटेशन या आपल्या लेक्चरमध्ये आपण शिकलो की एखाद्या वस्तूची डेन्सिटी लिक्विडच्या डेन्सिटीपेक्षा जास्त असेल तर ती वस्तू त्या लिक्विडमध्ये सिंक होईल, अर्थात डुबेल. आणि म्हणून आपण पाहतो की साधारणतः कोणताही दगड किंवा लोखंडापासून बनलेली कोणताही खिळा किंवा दुसरी कोणतीही वस्तू ही पाण्यामध्ये सिंक होते, डुबलेली दिसते. कोणताही एखादा खिळा किंवा एखादा स्क्रूड्रायव्हर किंवा एखादा तार अशी एखादी तुम्ही गोष्ट घ्या, रॉड घ्या अँड ट्राय टू फ्लोट इट ऑन टू दी सरफेस ऑफ लिक्विड ऑर वॉटर. यू विल फाइंड दॅट दिस थिंग्स विल सबमर्ज्ड इन टू दी वॉटर. या सर्व वस्तू पाण्यामध्ये सबसेल डुबतील. पण आता एखादी सुई घ्या किंवा एखादी पेपर क्लिप घ्या. सुई किंवा पेपर क्लिप ही सुद्धा त्याच लोखंडापासून किंवा पोलादापासून बनलेली आहे. दिस थिंग्स आर मेड अप ऑफ दी सेम सबस्टन्स, आयर्न ऑर स्टील. अँड नाव लेट अस ट्राय टू मेक सिंक दिस सबस्टन्सेस ऑन दी सरफेस ऑफ वॉटर. आणि आता या वस्तू आपण पाण्याच्या पृष्ठभागावर सोडू किंवा ठेवू. यू विल फाइंड दॅट दिस थिंग्स विल फ्लोट ऑन टू दी सरफेस ऑफ वॉटर. तुम्हाला असं निश्चित बघायला मिळेल की सर्वसाधारणपणे अंदाजे आपण अगोदर जे काही मनात ठरवलं असेल की या वस्तू निश्चित पाण्यात बुडायला हव्यात, तुम्हाला असं जाणवेल की या वस्तू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात. लोखंडापासून किंवा स्टीलपासून बनलेली इतर कोणतीही वस्तू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत नसताना सुई किंवा एखादी पेपर क्लिप अशा पद्धतीने पाण्याच्या पृष्ठभागावर सहज आपल्याला फ्लोट होताना दिसते. वी कॅन सी धिस थ्रू धिस व्हिडिओ. हे तुम्ही मी स्वतः डिमॉन्स्ट्रेट केलेल्या या व्हिडिओद्वारे पाहू शकता. तर आपण पाहिलंच निडल आणि पेपर क्लिप पाण्यावर फ्लोट झाल्या. परंतु पाण्यावर फ्लोट होण्याबाबतीत इथेच केवळ आपला अंदाज धक्का खात नाही. आपण आपल्या अवतीभोवती असं पाहू शकतो की अनेक इन्सेक्ट्स, अनेक वॉटर स्ट्रायडर्स, अनेक मॉस्किटोज पाण्यावर ॲक्च्युली वॉक करतात. जास्तीत जास्त आपल्याला पाण्यावर फ्लोट होता येऊ शकतं, स्विम होता येऊ शकतं. बट वी आर नॉट एबल टू वॉक ऑन टू दी सरफेस ऑफ वॉटर. परंतु या इन्सेक्ट्सला आपण नेहमी पाहिलेलं आहे की ते पाण्याच्या पृष्ठभागावर प्रत्यक्ष चालतात. या व्यतिरिक्त आपल्याला असं दिसेल देर आर मेनी इन्सेक्ट्स विच ॲक्च्युली ले देअर एग्ज ऑन टू दी सरफेस ऑफ वॉटर अँड डेव्हलप देअर कॉलनीज ऑन दी सरफेस ऑफ दी वॉटर. आणि आपण हे नेहमी पाहिलेलं आहे. आपल्या अवतीभोवती आता पावसाळ्याचे दिवस आहेत, जिथेही कुठे पाणी साचलेलं असेल तिथे मॉस्किटो आणि इतर इन्सेक्ट्स पाण्याच्या पृष्ठभागावर त्यांच्या कॉलनीज तयार करतात. दे कॅन वॉक, दे कॅन लाईव्ह ऑन टू दी सरफेस ऑफ वॉटर. देअर कॅन बी मेनी एक्झाम्पल्स, अदर एक्झाम्पल्स दॅट वी कॅन टेक. At our 11th syllabus we learned that any substance just released, it will fall down onto the earth due to the action of the gravitational force of attraction of the planet. आपण 11वीला शिकलो कोणती सहजपणे सोडलेली वस्तू सरळ कुठे जाईल, खाली जाईल. वस्तू सरळपणे खाली जातात ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. वस्तू सहजासहजी व्हर्टिकली अप डायरेक्शनने जात नाहीत, वस्तू राईज होत नाहीत. वस्तूंना राईज करण्याकरता, ऑब्जेक्ट्स किंवा सबस्टन्सेसना राईज करण्याकरता आपल्याला युजफुल वर्क परफॉर्म करावं लागतं अगेन्स्ट दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ प्लॅनेट. पण मग एक इंक घ्या. या इंक बॉटलमध्ये किंवा इंकच्या कंटेनरमध्ये
एक कागद घ्या, त्या कागदाचा तुकडा सहज त्या इंकमध्ये बुडवा आणि पहा काय होतं. यू विल फाइंड दॅट इंक विल राईज इन टू व्हर्टिकली अप डायरेक्शन. त्या पेपरमध्ये तुम्हाला असं जाणवेल की इंक काय व्हायलेली आहे, राईज व्हायलेली आहे. दिस कॅन हॅपन विथ मेनी अदर एक्झाम्पल्स. याला सपोर्टिव्ह आपल्याला अनेक दुसरे एक्झाम्पल्स देता येतील. लेट अस टेक द इंक अँड fill into this paper and write onto this board. So we will find that the ink particles are actually sticking up to the board. यामध्ये भरलेली इंक आपण बोर्डवर लिहायला लागल्याबरोबर या बोर्डाला त्या इंकचे पार्टिकल चिटकून राहतात. फक्त इंकचेच पार्टिकल चिटकून राहतात का? शालेय जीवनामध्ये पाहिलं आपण लिहिण्याकरता पेनऐवजी खडू वापरलेला पाहिला ब्लॅकबोर्डवर. ब्लॅकबोर्डवर आपण खडूने लिहायला लागल्याबरोबर, चॉकने लिहायला लागल्याबरोबर त्याचे छोटे 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 पार्टिकल्स हे या ब्लॅकबोर्डला चिटकलेले राहतात. वास्तविक पाहायला गेल्यास चॉक ही काही ग्लूसारखी वस्तू नाही आहे, तरीसुद्धा लिहिल्याबरोबर त्याचे सर्व पार्टिकल्स हे बोर्डला बरोबर चिटकून राहतात. इंकचे पार्टिकल चिटकून राहतात, चॉकचे पार्टिकल्ससुद्धा चिटकून राहतात. आता शाळेचा विषय निघालेलाच आहे, तर शालेय जीवनातली अजून एक गोष्ट आहे. तुम्ही सर्वांनी शाळेमध्ये शिकत असताना घरी आल्यावर नेहमी सुट्टीच्या कालावधीमध्ये सोप सोल्युशनपासून बबल्स बनवले असतील. हा आपल्या सर्वांचा लहानपणीचा आवडीचा खेळ. सो वी हॅव ऑलवेज ब्लोन मेनी सोप बबल्स. हॅव यू ऑब्झर्व वन थिंग अबाउट दिस सोप बबल्स? या सोप बबल्स बाबतीत तुम्ही एक गोष्ट नोटीस केलेली आहे का? आयदर इट मे बी सोप बबल और इट मे बी वॉटर ड्रॉपलेट. इट इज ऑलवेज स्पेरिकल. हे आपण जेव्हाही सोप बबल अशा पद्धतीने ब्लो केले, नेहमी त्यांचा आकार हा कसा राहिलेला आहे? स्पेरिकल राहिलेला आहे. कधी आपल्याला शक्य झालं का असा एखादा सोप बबल आपण ब्लो करू शकू, असा एखादा सोप बबल तयार करू शकू ज्याचा आकार स्पेरिकल नाही आहे, स्पियरपेक्षा काहीतरी वेगळा आहे? आताही तुम्ही करून बघू शकता. आताही सोप सोल्युशन घ्या आणि त्याच्यातून सोप बबल्स ब्लो करून बघा दुसऱ्या एखाद्या आकाराचा सोप बबल बनवता येतो का? So rather than cylindrical, are we able to float a bubble of spherical rather than we are able to float the soap bubble of cylindrical shape or any triangular wedge shape or any rectangular shape? No. You will find that its shape will be always spherical. ही shape काही आपल्याला बदलता येत नाही. फक्त सोप बबल नाही, water droplets always are spherical. आपण पावसाचं पाणी पडताना पाहिलेलं आहे. ऑल दी रेन ड्रॉपलेट्स विल बी स्पेरिकल. बरं, रेनच्या बाबतीत अजून एक गोष्ट आपण नोटीस करतो. सर्वसाधारणपणे कोणत्याही पाण्यातून रेन इझिली पेनिट्रेट होते, कपड्यातून रेन इझिली पेनिट्रेट होते. पण तोच जर आपण एखादा छत्रीचा कापड घेतला किंवा वॉटरप्रूफ टेंटचा कापड घेतला तर या कपड्यातून रेन इझिली पेनिट्रेट होत नाही. So just open the tent or open the umbrella and see that the rain water penetrates through these cloth. It doesn't. पण तेच त्या कपड्याला तुम्ही असं हाताने धरून बघा. So when we press that cloth with our hands, you will find that the water can easily pass through these clothes. आता मात्र त्या पाण्याला, त्या रेन वॉटरला अम्ब्रेलाच्या कपड्यातून किंवा या टेंटच्या कपड्यातून इझिली पेनिट्रेट होता येतं. एवढंच नव्हे तर याच पावसाचा आनंद घेत असताना आपले जे चिखलाने भरलेले मळलेले जे कपडे आहेत है ना, हे कपडे साध्या पाण्याने धुतल्यावर सहजासहजी निघत नाहीत. आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या कपड्यांवर पडणारे हे सगळे डाग कसे असतात? आपल्याला ॲडव्हर्टाईजच्या दुनियेने शिकवलेलं आहे. ऑल दीज आर जिद्दी डाग. सो हे जे जिद्दी डाग आहेत हे काढण्याकरता आपल्याला काय करावं लागतं? डिटर्जंट वापरावं लागतं. सो विदाउट द यूज ऑफ डिटर्जंट और विदाउट द यूज ऑफ सोप वी आर नॉट ॲक्च्युअली एबल टू वॉश द डर्टी क्लोथ्स. देअर कॅन बी मेनी प्रॉब्लेम्स विथ दिस क्लोथ्स. या क्लोथ्सवर केवळ चिखल नाही तर ऑइल, ग्रीस, पेंट या सर्वांचे जे डाग आहेत किंवा इंक यांचे डाग आपल्याला डिटर्जंटने धुतल्याशिवाय निघत नाहीत. केवळ डिटर्जंटनं नाही तर कधी कधी आपल्याला हे कपडे वॉर्म वॉटरने सुद्धा धुवावे लागतात. वी हॅव सीन मेनी टाइम्स the clothes which are heavy or bulky in size and which are not usually washed in our day to day usage,
and we wash them after particular days, then we like to wash them into warm water. जे आपले नियमित धुण्यात येणारे जे कपडे नाही आहेत जसे की चादर, बेडशीट या सर्व ज्या वस्तू आहेत, पिलो कवर किंवा कर्टेन्स, ऑल दीज आर वॉश्ड इन टू दी वॉर्म वॉटर. हे सर्व आपण गरम पाण्यामध्ये धुणे पसंत करतो. बरे, केवळ कपडे धुण्यापुरती ही स्टोरी थांबत नाही. आपण सर्वजण रोज सकाळी उठून ब्रश करतो. ब्रश करण्याकरता आपण केवळ ब्रश नाही वापरत, ब्रशसोबत आपण अजून एक गोष्ट वापरतो आणि ही आहे टूथपेस्ट. व्हॉट इज द रोल ऑफ टूथपेस्ट इन क्लिनिंग दी टीथ? टीथ क्लिनिंगमध्ये टूथपेस्टचा नेमका काय रोल आहे? देअर कॅन बी टेकन मेनी मोर एक्झाम्पल्स. अजून असे आपण एक्झाम्पल्स घेऊ शकतो. तुम्ही सर्वांनी नियमितपणे पाहिलेलं आहे की झाडांची वाढ व्यवस्थित व्हावी म्हणून आपण त्याला जे पाणी देतो ते पाणी सर्वजण आपण कुठे देतो? झाडाच्या मुळाशी देतो. परंतु झाडाला पाण्याची गरज फक्त त्याच्या मुळाशी असते का? त्याच्या फांद्यांमध्ये, त्याच्या पानांमध्ये, फळांमध्ये आपल्याला नेहमी पाणी सापडतं की नाही? सो हाऊ दी trees or plants are able to actually lift up or move up the water from to the roots to the fruits. रूट्स पासून फ्रूट्स पर्यंत हे पाणी झाडाच्या आतमध्ये कोणत्या मेकॅनिझममुळे मूव्ह होऊ शकतं? अगेन इट मूव्ज इन व्हर्टिकली अप डायरेक्शन. सो देअर कॅन बी टेकन मेनी मोर एक्झाम्पल्स. असे आपल्याला अनेक एक्झाम्पल्स घेता येतील. एक अजून एक्झाम्पल घेता येईल आपल्याला. दे वॉटर और अदर लिक्विड्स डू वेट दी सरफेसेस. आपण ज्यावेळी कोणत्याही कंटेनरमध्ये पाणी किंवा इतर आपल्या परिचयाची लिक्विड्स भरतो त्यावेळी या लिक्विड्समुळे हे कंटेनर्स वेट होतात, ओले होतात. या लिक्विडचा काही भाग त्या कंटेनरच्या आतमधल्या बाजूला चिटकलेला राहतो. पण मर्क्युरी घ्या, मर्क्युरी कोणत्याही कंटेनरमध्ये भरा, मर्क्युरीसुद्धा लिक्विड आहे, परंतु मर्क्युरी कोणत्याही लिक्विडला वेट करत नाही. आय कॅन एक्सप्लोर यू मेनी मोर एक्झाम्पल्स. अजून या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला अनेक एक्झाम्पल्स सांगता येतील. हे एक्झाम्पल्स आपण निश्चितपणे अभ्यासू आणि स्टडी करू. तुम्ही सुद्धा तुमच्या लेवलला घरी एक एक्सपेरिमेंट करू शकता. लेट अस टेक अ वायर अँड फ्रॉम दिस वायर मेक अ फ्रेम. एक वायर घ्या आणि या वायरपासून एक फ्रेम बनवा. या फ्रेमच्या सेंटरला एक धागा किंवा एक दोरा बांधा आणि या रिंगला अशा पद्धतीने वायरपासून जी आपण बनवलेली रिंग आहे या रिंगला बरोबर सोप सोल्युशनमध्ये इमर्स करून याच्या आतमध्ये सोप फिल्म बनवा. अशा पद्धतीने याच्या आतमध्ये सोप फिल्म बनवल्यानंतर तुम्ही एक तार घेतला, त्याच्यापासून गोलाकार बनवला, मध्ये एक दोरा सरळ स्ट्रेट बांधला आणि याला सोप सोल्युशनमध्ये डीप करून याच्या आतमध्ये सोप फिल्म तयार केली. आता काय करा, या दोऱ्याच्या दोन्ही बाजूला, या थ्रेडच्या दोन्ही बाजूला असलेल्या सोप फिल्मपैकी एका बाजूची सोप फिल्म ब्रेक करा. बाय जस्ट टेकिंग अ पिन और एनी शार्प थिंग लेट अस जंटली ब्रेक दी सोप फिल्म ऑन वन साइड. एका साईडची सोप फिल्म काय करा, ब्रेक करा. यू कॅन एक्सपिरियन्स दिस विथ दी रेक्टँग्युलर फ्रेम ऑल्सो. अशा पद्धतीची फ्रेम घ्या. एक वायरपासून अशी यल आकाराची फ्रेम बनवा आणि या यल आकाराच्या फ्रेमला या ठिकाणी एक दोरा सरळ बांधा स्ट्रेट आणि याच्यामध्ये सोप फिल्म बनवा. व्हॉट विल हॅपन टू विथ धिस थ्रेड? या दोन्ही थ्रेडसोबत दोन्ही केसमध्ये काय होईल, काय नेमका बदल होईल? हा एक्सपेरिमेंट ॲक्च्युली एकदम इझी एक्सपेरिमेंट आहे. यू कॅन ट्राय इट ऑन युअर ओन. डज नॉट रिक्वायर एनी kind of monitoring, does not require any kind of heavy and costly substances. So let us try it. खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगेल की हा एक्सपेरिमेंट करा. तुमच्याकडे सध्या मोबाईल आहे. सो या अशा पद्धतीच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला काय ऑब्झर्व करायला मिळतं याचा एक छोटासा व्हिडिओ बनवा आणि जमलंच तर तो मला कॉमेंट बॉक्समध्ये पाठवा किंवा व्हॉट्सअप नंबरवर पाठवा आणि हे एक्सप्लेन करायचा प्रयत्न करा की याच्यातील ऑब्झर्वेशनमधून तुम्हाला काय बघायला मिळतं. लेट अस कॉमेंट ऑन व्हॉट यू गेट टू सी आफ्टर ब्रेकिंग दी सोप फिल्म फ्रॉम धिस साइड और व्हॉट हॅपन्स वेन अ सोप फिल्म इज फॉर्म इन टू धिस फ्रेम. या फ्रेममध्ये सोप फिल्म झाल्यावर
सोप फिल्म याच्यामध्ये बनल्यावर या दोऱ्यासोबत काय नेमकं घडतं, किंवा या दोनपैकी एका साईडची सोप फिल्म ब्रेक केल्यावर या ठिकाणी थ्रेडसोबत काय घडतं. So let us practically observe it and then let return to our theory lectures. So behind these all phenomenons, या सर्व फेनॉमेनॉन्सच्या पाठीमागे, आणि ही यादी इथपर्यंत थांबत नाही, अशा अनेक एक्झाम्पल्स आपल्याला देता येतील. या सर्वांच्या पाठीमागे वॉटर किंवा लिक्विडची एक विशिष्ट प्रॉपर्टी त्याच्या पाठीमागे काम करते. दी मेन प्रॉपर्टी which is responsible for all these kind of observations or phenomenons is called surface tension. या सर्वांच्या पाठीमागे जो लिक्विडचा गुणधर्म आहे तो आहे surface tension. What is this surface tension and how water is capable of behaving in such many different ways? So that is our topic from today and subsequent lectures. So आजपासून आणि याच्यानंतरच्या अनेक लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत आपल्या सिलेबसचा अजून एक महत्त्वाचा चॅप्टर सरफेस टेन्शन. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर आवर्जून सबस्क्रिप्शन टॅबवर जाऊन हे चॅनल सबस्क्राईब करा. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या किंवा इलॅस्टिसिटी किंवा इतरही महत्त्वाच्या चॅप्टरवरील अनेक लेक्चर प्लेलिस्टमध्ये सिक्वेन्शियल पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अपलोड केलेले मिळतील. अनेक लेक्चर अपलोड होत आहेत. हळूहळू आपण आपल्या सिलेबसचा बहुतांशी भाग या चॅनलवरील व्हिडिओच्या माध्यमातून कंप्लीट करणार आहोत. हा भाग शिकण्याकरता आणि हा भाग विशेष म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सोप्या रचनेमध्ये शिकण्याकरता तुम्ही अवश्य हे चॅनल सबस्क्राईब करावं. त्याचबरोबर बाजूला असलेल्या बेल आयकनला सुद्धा प्रेस करावं. सो लेट अस स्टार्ट विथ द न्यू कॉन्सेप्ट फ्रॉम आवर सिलेबस अँड इट इज सरफेस टेन्शन. तर आपण सरफेस टेन्शनमुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या अनेक गोष्टींचा आढावा घेतला. ह्या गोष्टी नेमक्या कशा घडत असाव्यात. एक एक्झाम्पल घेऊ आपण की वॉटर स्लायडर्स हे कशा पद्धतीने पाण्याच्या पृष्ठभागावर प्रत्यक्ष चालू शकतात. सो इफ यू केअरफुली ऑब्झर्व देम यू विल नोटिस वन थिंग दॅट दी फ्री सरफेस ऑफ वॉटर बिहेव्स ॲज इफ इट इज अ स्ट्रेच्ड थीन मेम्ब्रेन. माझं हे वाक्य व्यवस्थितपणे ऐका आणि असंच पाठ करा. या वाक्यामध्येच या सर्व फेनॉमेनॉनचं विश्लेषण आल्यासारखं बरोबर आलेलं आहे. सो व्हॉट आय जस्ट टोल्ड यू दॅट the free surface of liquid or water of liquid behaves as if free surface of liquid behaves as if it is a stretched thin membrane. It is a stretched thin membrane. सो लिक्विडचा किंवा वॉटरचा फ्री सरफेस अशा पद्धतीने वागतो जसं काय की तो एखादा ताणून ठेवलेला पातळ पडदा आहे ना. म्हणजे एखाद्या कंटेनरमध्ये आपण लिक्विड भरलं, समजा हा कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये आपण या लेवलपर्यंत समजा लिक्विड किंवा वॉटर भरलेलं आहे. तो याचा हा जो टॉप सरफेस आहे. First thing you must understand critically what we mean by free surface. Free surface म्हणजे नेमका कोणता सरफेस. So when we fill the liquid inside of this container, या पद्धतीने या किंवा कोणत्याही कंटेनरमध्ये आपण ज्यावेळी लिक्विड फिल करतो त्यावेळी लिक्विडचा एक सरफेस हा इमिजिएट कॉन्टॅक्ट ऑफ एअरमध्ये असतो. सो यू विल फाइंड दॅट देअर इज वन surface of this liquid which is in immediate contact of air. This surface is called as free surface. So what is the definition of free surface? परिणामी आपल्याला free surface ची definition काय मिळाली. So free surface is that surface, free surface, the surface of liquid or water in immediate contact of air. The surface of liquid or water which is in immediate contact
immediate contact of air is called free surface, is called as free surface. So one more definition can be given, that the surface of liquid which is free from any kind of shear stresses is called as free surface of liquid. Okay. सो कंटेनरमध्ये भरल्यानंतर लिक्विडला एक तरी फ्री सरफेस असतो. इफ द कंटेनर इज ओपन टू एअर देन अँड इफ द लिक्विड लेवल इज नॉट फिल्ड कम्प्लिटली इन टू दिस कंटेनर, याचा वरचा पृष्ठभाग हा जर ओपन असेल आणि अशा पद्धतीने लिक्विडची लेवल यापर्यंत भरलेली असेल तर या लिक्विडला एक डेफिनेटली फ्री सरफेस असेल. जर ते वॉटर ड्रॉपलेट असेल किंवा एखादा वॉटर बबल असेल, सोप बबल असेल जो फ्लोट व्हायलेला आहे, यू कॅन सी दॅट इट हॅज दी फ्री सरफेस ऑन ऑल ऑफ इट्स कर्वेचर. त्याच्या पूर्ण कर्वेचरवरचा सरफेस हा काय असेल, फ्री सरफेस असेल. म्हणजे कंटेनरमध्ये भरलेल्या लिक्विडला किमान त्याचा एक सरफेस, त्याचा जो वरचा भाग आहे हा फ्री सरफेस असेल. आणि जर लिक्विड कोणत्याही एखाद्या फॉर्ममध्ये जर फ्लोट व्हायलेला असेल सराउंडिंगमध्ये, एअरमध्ये किंवा आपल्या अवतीभोवती, तर त्याचा जो पूर्ण कर्वेचर जो आहे इट इज अ फ्री सरफेस. सो दिस फ्री सरफेस इज फ्री फ्रॉम द शियर स्ट्रेसेस. सो सच काइंड ऑफ फ्री सरफेस behaves as if it is a stretched thin membrane. So you have to keep in mind at the starting of mechanical properties of fluids we learned that the gases as well as liquids are fluids, but the fundamental difference between these two is that liquids have at least one free surface. So gases do not have free surface. That's why the gases does not possess the property surface tension. म्हणून गॅसेसना सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी नसते, गॅसेसना फ्री सरफेस नसतो. सो लिक्विड्स पजेस द फ्री सरफेस अँड हेन्स दे ऑल्सो पजेस अ प्रॉपर्टी कॉल्ड ॲज सरफेस टेन्शन. सो द फ्री सरफेस ऑफ लिक्विड बिहेव्स ॲज इफ इट इज अ स्ट्रेच्ड थीन मेम्ब्रेन. आणि एखादं कंटेनर घ्या आणि त्या कंटेनरला एकदम ताणून असा एखादा कापड किंवा पडदा बांधा. आता हा एकदम ताणलेला जो पातळ पडदा आहे, म्हणजे समजा व्हॉट आय एम ट्राईंग टू एक्सप्लेन यू दॅट, की जर मी या ठिकाणी एखादा कपडा बांधला, एखादी थीन फिल्म आहे ना मेम्ब्रेन, या ठिकाणी मी काय केला, बांधला, टाईट केला, पण हा पुरेसा टाईट नसेल, लूज असेल, आणि मी जर एखादी ऑब्जेक्ट याच्यावर ठेवली, व्हॉट विल हॅपन, इट विल सिंक इन दी कर्व्ड सरफेस. अशा पद्धतीनं तो काय होईल, सिंक होईल. पण हाच जर मेम्ब्रेन कम्प्लीट टाईट असेल, स्ट्रेच्ड असेल, नाव यू कॅन सी दॅट इवन इफ यू पुट अ सबस्टन्स ऑर ऑब्जेक्ट ऑन इट, इट विल नॉट फ्लोट or sink down. The same happens with the water striders, or same happens with the needle. The top surface of the liquid behaves as if it is a stretched thin membrane. Rather, I will say the free surface. Instead of top surface, I will say free surface. The free surface of the liquid, free surface of the water behaves as if it is a stretched thin membrane. That's why these water striders or other insects are capable of walking on the surface of water, and similarly the needle is able to float on the surface of water. But what is surface tension? Now suppose that we take a free surface of liquid. आपण या कंटेनरमध्ये भरलेल्या या लिक्विडचा जर हा अशा पद्धतीने एखादा फ्री सरफेस घेतला, जो एकदम स्ट्रेच्ड थीन मेम्ब्रेन प्रमाणे बिहेव करतोय, आणि याच्यामध्ये जर आपण एखादी इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली किंवा आपली निडल प्लेस केली, तर या निडलवर किंवा या लाईनवर या स्ट्रेच्ड थीन मेम्ब्रेनमुळे पूर्ण लेंथवर, थ्रू आउट इट्स लेंथ, देअर विल अ फोर्स ॲक्ट. याच्यावर एक फोर्स ॲक्ट होईल. So if we stretch or if we draw a straight line onto the stretched membrane of this free surface of liquid, then it will be acted upon by force throughout its length. So let us consider that this force is F, and this is called as force due to surface tension. So this is called force
ड्यू टू सरफेस टेन्शन. याला आपण म्हणतो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. लेट इट बी डिनोटेड बाय कॅपिटल EF. सो फॉर व्हॉट लेंथ इट इज ॲक्टिंग? सो लेट अस कन्सिडर दॅट इट इज ॲक्टिंग फॉर अ लेंथ L. हा लेंथ L एवढ्या भागावर, एवढ्या लेंथवर हा फोर्स काय व्हायलेला आहे? ॲक्ट व्हायलेला आहे. सो इट इज ॲक्टिंग ऑन लेंथ L. Then we can define the surface tension acting on this length due to this liquid, and it is given as, so let us denote the surface tension by T. Then we can give the surface tension T as equals to force due to surface tension acting per unit length. So what is surface tension? Surface tension is force per unit length acting on this line, on this imaginary line which is drawn onto the free surface of liquid. कोणत्याही लिक्विडच्या फ्री सरफेसवर जर आपण एखादी लाईन ड्रॉ करू शकलो तर या लाईनवर, या इमॅजिनरी लाईनवर जितका फोर्स पर युनिट लेंथ ॲक्ट होईल, या फोर्स पर युनिट लेंथलाच आपण या लिक्विडचं किंवा वॉटरचं काय म्हणतो? सरफेस टेन्शन म्हणतो. So as the free surface of the liquid is stretched membrane, that's why if we place any substance or if we place any linear object which is of any shape, then it will experience a force onto this membrane. This force per unit length is called as surface tension. याला आपण काय म्हणतो? Surface tension म्हणतो. So what will be SI unit of this force per unit length? So SI unit of surface tension, you can see the force is having SI unit equal to Newton, and this length is having SI unit meter. So what will be SI unit of the surface tension? SI unit of the surface tension is Newton per meter. So what will be its dimensions? याचे dimensions काय असतील? So what are the dimensions of force? So dimensions of surface tension T are equal to dimensions of force upon dimensions of length. So dimensions of force are, as all of you know, these are L1, M1, T minus 2 divided by this length is having dimension L1, M0, T0. So dimensions of surface tension are L1 वर जाऊन मायनस होईल, 1 minus 1 is 0. So L0, M1, T minus 2. In short, we can write this as M1, T minus 2 are the dimensions of surface tension. So let it be understood that the free surface of the liquid behaves as if it is a stretched thin membrane. But question is why or how the free surface of any liquid is capable of behaving as if it is a stretched thin membrane. So let us discuss this now in our subsequent bit.